आज आपण आर डी आणि म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी या दोघांची तुलना करून चेक करूया की आपल्याला कुठे परतावा जास्त मिळतोय। 5,000 रुपये प्रति महिना जर का आपण म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये टाकले असते आणि तेच 5,000 रुपये प्रति महिना जर का आपण आर डीमध्ये टाकले असते तर किती होतात। तर आपण आर डीचा रेट ऑफ इंटरेस्ट पकडला आहे 60% आणि म्युच्युअल फंडचा रेट ऑफ इंटरेस्ट पकडला आहे 12%। तर 5 वर्षानंतर आर डीची रक्कम झाली असती 3,60,000 आणि आपली म्युच्युअल फंडची रक्कम झाली असती 4,05,000। इथे साधारण 45,000 डिफरन्स आहे। 10 वर्षाने जी आर डीत आपल्याला रक्कम मिळाली असती ती आहे 8,70,000। तीच रक्कम आपण म्युच्युअल फंड्समध्ये बघितली तर ती आहे 11,20,000। साधारण इथे 2.5 लाखाचा डिफरन्स आहे। 15 वर्षानंतर आर डीची रक्कम आपल्याला मिळाली असती 17,50,000 आणि आपली म्युच्युअल फंडची रक्कम मिळाली असती 23,80,000। तर इथे साधारण 6 लाखाचा डिफरन्स आहे। 20 वर्षानंतर आर डीची रक्कम आपल्याला मिळाली असती 21 लाख आणि आपली म्युच्युअल फंडची रक्कम झाली असती 46 लाख। तर इथे साधारण 25 लाख रुपयेचा डिफरन्स आहे। 25 वर्षानंतर आर डीची रक्कम झाली असती 31 लाख रुपये आणि आपली म्युच्युअल फंडची रक्कम झाली असती 85 लाख रुपये। 25व्या वर्षात जो आपला आर डीचा आणि म्युच्युअल फंडचा डिफरन्स आहे तो आहे साधारण 54 लाख रुपये। म्युच्युअल फंड्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढे जास्त वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल तेवढी जास्त वेल्थ क्रिएट होईल। ज्याचं एक्झाम्पल आता आपण बघितलेलं आहे। आत्तापर्यंत तुम्ही आर डी करत असाल तर ती कंटिन्यू न करता तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी सुरू केली पाहिजे। तुम्हालाही तुमची एस आय पी सुरू करायची आहे तर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला हेल्प करेल। थँक्यू।